नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। जर तुम्ही मला या चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल तर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आमचे सर्व नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील। आता बऱ्याच लोकांचा एक प्रॉब्लेम असतो, तो प्रॉब्लेम म्हणजे स्टेजवरती जायचं, उभं राहायचं, परंतु भाषणाची सुरुवात कशी करायची। मी नेहमी सांगतो माझ्या लेक्चर्समध्ये, ट्रेनिंगमध्ये की फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन। तुम्ही कशी सुरुवात करता यावरती तुमचा पुढचा परफॉर्मन्स डिपेंड असतो। त्यामुळे तुम्ही सुरुवात दणदणीत करणं गरजेचं आहे आणि सुरुवात दणदणीत करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजेच महामानवांना वंदन किंवा महापुरुषांना वंदन आपण म्हणतो। आता यामध्ये पण 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत। जर क्राउड थोडा असेल किंवा तुम्हाला थोडाच वेळ मिळाला आहे तर तुम्ही छोटी सुरुवात करू शकता। जसं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचं तुमच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ही झाली छोटी सुरुवात। पण आता जर तुम्हाला थोडी मोठी सुरुवात करायची, तुम्हाला जास्त वेळ दिलेला आहे, तुम्ही प्रमुख वक्त्यांपैकी एक आहात, तर मग तुम्हाला थोडीशी जास्त मोठी सुरुवात करावी लागेल। महामानवांना वंदन थोडंसं मोठं करावं लागेल। फॉर एक्झाम्पल, ज्यांनी 350 वर्षांपूर्वी मुठभर मावळ्यांना घेऊन आपल्यापेक्षा 1000 पट बलाढ्य शत्रूला टक्कर दिली, त्याच्या साम्राज्याला खिंडार पाडले आणि आईच्या इच्छेसाठी रयतेचे स्वराज्य बारले असे छत्रपती शिवाजी महाराज। 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे, मृत्यूवरती विजय प्राप्त करणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि त्यांना रयतेचे स्वराज्य उभारण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। अशी जर सुरुवात तुम्ही केली तर तुम्हाला दणदणीत टाळ्या पडणार आहेत आणि सुरुवातीलाच जर तुम्हाला टाळ्या पडल्या तर तुमचं इंप्रेशन एकदम कडक होणार आहे, एकदम जबरदस्त होणार आहे। फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन। यू आर नॉट गोइंग टू गेट अ सेकंड चान्स टू मेक द फर्स्ट इंप्रेशन। म्हणून कुठेही जा, कोणत्याही मंचावरती, महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही मंचावरती, कुठेही, कोणत्याही कार्यक्रमात भाषणाची सुरुवात करताना महामानवांना वंदन करून ॲग्रेसिव्ह, एकदम जास्त एनर्जेटिक बोललात तर मित्रांनो तुम्हाला टाळ्या पडतीलच आणि तिथून पुढचं तुमचं भाषण, कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, तिथून पुढचं तुमचं भाषण हे सुरळीत होणार आहे, छान होणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।